तर निवडणुका आल्या की अनेक जणांना कंठ फुटतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीसांची नाव न घेता अजित पवारांवर टीका पाहायला मिळते। 9 वर्षांनंतर निवडणूक लागली मग कंठ फुटणारच ना असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। अजित पवारांवरचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेला उत्तर पाहायला मिळतं। निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फहरे हुए पंख बोलते हैं। और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। निवडणूक लागली ना बाबा, आणि कंठ फुटून ती वाया जाईल ना। शायरी करून गेले, मलाही जरा खुमखुमी आली। हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं। हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे। हे आपल्याला साबित करायचं आहे। आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या। माझ्या माय माऊलींनी मला सहकार्य करा। मीच काही लोकांना इथं पद दिली, स्टँडिंग कमिटीचं पद दिलं। नंतर मी का दिलं तर मला विलास लांडेंना तिकीट द्यायचं होतं म्हणून दिलं। तर या पट्ट्यांनी स्टँडिंग कमिटीमध्ये काय जमवायचं ते जमवलं। विलासच्या विरोधातच बंडखोरी केली, पट्ट्या निवडूनच आला। आता तिथं निवडून आल्यानंतर तुम्ही मी सगळेजण त्याचं घर बघायचो कसं होतं। आता किती हजार कोटीचे मालक झाले ते होय, कुठनं आला पैसा? असा काय चमत्कार घडला?